बिग बॅश 2025 अनिल बनसोडे अनिल दादांचं स्वागत करत आहे इथे आणि ह्या टुर्नामेंटमध्ये मॅन ऑफ द सिरीज जे प्राइस आहे आपल्या या टुर्नामेंटची जी सायकल आहे ते अनिल दादा त्यांच्यातर्फे दिले आहे आणि त्यांचा सत्कार करण्यात येत आहे। आदिनाथ आदि दादा कृपया स्टेज जवळ यावे। त्यांचा सहयोग अनिल दादांचा सहयोग या टुर्नामेंटसाठी मॅन ऑफ द सिरीज या पूर्ण टुर्नामेंटमध्ये मी अनिल दादाला विनंती करतो की ह्या टुर्नामेंट बद्दल आणि त्यांच्या सहयोगाबद्दल 2 शब्द बोलावे। प्रथम तर सर्व क्रिकेट संघाचे मनपूर्वक आभार आणि त्यांना शुभेच्छा। हे क्रिकेटचं माहेरघर झालेलं आहे विष्णुनगर आणि गडकरी। माझ्या मते जवळजवळ प्रत्येक वर्षी इथे चांगल्यापैकी टुर्नामेंट भरवले जातात आणि त्यांना चांगलं स्पॉन्सरशिप पण भेटतं, कारण ते एक चांगलं कार्य आहे आणि मुलांना प्रोत्साहन भेटतं या गोष्टीमुळे आणि या गोष्टी आवर्जून केल्या पाहिजे। याच्यामुळे एक चांगला संघ निर्माण होऊन यांच्यापैकीच कोण तेंडुलकर आणि जडेजा हे निर्मित होतात आणि या गोष्टीची त्यांनी दखल घेतलेली आहे। पुन्हा मी त्यांचं एकदम हार्दिक स्वागत करतो। धन्यवाद। त्यांनी प्रत्येक वर्षी असेच प्रोत्साहन भरून हे क्रिकेटचे कुंभमेळे भरवले पाहिजे। अजून एकदा त्यांचा धन्यवाद। जय हिंद जय महाराष्ट्र। थँक्यू दादा, तुमचं मनपूर्ण धन्यवाद। तुमचा सहयोग असंच नेहमी भेटावा असं आमची इच्छा असेल आणि मी विनंती करेल आदिनाथ दादाला ते अनिल दादांचं स्वागत करावं या मंचावर। हे दोघेही जुने खिलाडी आहेत, एक दुसऱ्यांना ओळखतात चांगले आणि थांबा इथे समोर धन्यवाद आदि दादा, धन्यवाद अनिल दादा। तुमचा सहयोग असंच राहावं प्रत्येक वर्षी या टुर्नामेंटसाठी आणि तुमचं मनपूर्वक स्वागत या मंचावर। आता वळूया आपल्या या टुर्नामेंटच्या एलिमिनेटर राऊंडसाठी। सागर कोकणेने आपलं हे षटकार दाखवला आहे राजच्या बॉलिंगवर। ही पहिली ओव्हर चालत आहे, 5 ओव्हरची मॅच आहे, 4 बॉल 13 रन। सागर हे अटॅकिंग मोड मध्ये, 5वा चेंडू आणि हलकासा स्लाइस केलाय पट स्लिप मध्ये प्लेयरच्या हातात। सागरने हे स्लाइस करून 1 रन काढण्याचा प्रयत्न केला, पण ते चुकीचं ठरलं त्यांचं शॉट सिलेक्शन डायरेक्टली कीप स्लिपच्या हातात आणि आपला विकेट देऊन जात सागर।
सुजल. सागर आपला विकेट देऊन स्लाइस करण्याचा प्रयत्न, स्लिप मध्ये कॅच देऊन गेलेत. राजला ही विकेटची सफलता. नेक्स्ट बॅट्समॅन मंदार आपल्या संघाला पुढे घेऊन जाण्यासाठी 1 डाऊन. राज टू मंदार. फुल बॉल. मारण्याचा प्रयत्न बट डॉट बॉल. चांगली फिल्डिंग गौरवद्वारे. ओव्हर समाप्त. 1 ओव्हर 13 रन 1 विकेट. आता चांगली बॉलिंग टाकली आहे राजने. हे एलिमिनेटर राऊंड आहे. ह्या मॅच मध्ये हे मॅच जो हारेल त्याने हे लक्ष राहावे की मॅच जर हारली तरी टुर्नामेंट हारल्यासारखे आहे आणि पुढच्या वर्षी हे प्रयत्न करण्यासाठी परत यावं लागेल त्यांना. कॉम्प्लिमेंट आला आहे जतीन सप्रूला. दुसरी ओव्हर घेऊन येत आहेत मंगेश. आतापर्यंत मंगेशचा पण हा टुर्नामेंट खूप चांगला आहे गेला आहे. बॅटिंग बॉलिंग आणि आपल्या टीमला प्रत्येक मॅच जिंकून, इवन लास्ट मॅच मध्ये जरा त्यांची गडबड झाली. मंगेश टू पुल केला आहे डीप मध्ये. राजच्या हातात कॅच देऊन मोठा विकेट मिळाला आहे. विशाल नवीन बॅट्समॅन ओम सिंग. नो बॉल. पुल शॉट केला डायरेक्ट प्लेयरच्या हातात कॅच, पण हे नो बॉल असल्यामुळे आउट होऊ नाही शकत आणि 2 धावा 1 रन कंप्लीट केला आहे आणि नो बॉलचा 1 रन. 1+1 एकूण रन 15 आणि प्लस बोनस. या बॉलचा त्यांना फ्री हिट मिळणार मंदारला या फ्री हिटचा उपयोग करता येईल आणि असे बॉल खूपच नुकसान करतात टीमसाठी रन आणि किंवा विकेटच्या माध्यमातून. आणि बॅटिंग खाली ड्राईव्ह केलाय ऑन कव्हर्सवर आणि हे बाउंड्री. प्लेयर्सला नाही वाचवता आलं. चांगली प्रयत्न फिल्डर्सवर रन वाचवण्याची बट अजून एक एक्स्ट्रा बॉल. पंचांचा इशारा. नो बॉल. +1 डिक्लेअर. प्लस फ्री हिट. बॅक टू बॅक फ्री हिट फॉर मंदार. मंदारला परत हे फ्री हिटचा उपयोग करता येईल. स्लोवर गेन. पुल केला आहे. कॅच घेता येईल राजला. नाही अप्रतिम कॅच राजद्वारा, पण सिंगल रन घेता येईल. फ्री हिट असल्यामुळे हे विकेट मिळणार नाही त्यांना. मंदारने चांगला पुल केला होता.
पण विकेट असल्यामुळे फक्त एक रन आणि फ्री हिटमुळे त्यांचं विकेट वाचला. अशा एक्स्ट्रा रन्स देऊन आपले चांगले विकेट बॉलर्सला थोडं लक्ष द्यावं लागतं. असं ओमचा स्वीप मारण्याचा प्रयत्न, पण हा डॉट बॉल. चार बॉल आतापर्यंत 4 बॉल टाकले आहेत. 4 बॉल 22 रन. परत स्लोअर बॉल टाकण्याचा प्रयत्न, पण हा सिंगल. जितेंद्र चांगल्याच बॉलला अडवण्यात शक्य. अगेन मंदार ऑन स्ट्राईक. शेवटचा बॉल 23 रन. बघूया मंदार ह्या शेवटच्या बॉलला काय करता येईल त्यांना. लेग साइडला शेवटचा बॉल फक्त 1 रन काढता आला मंदारला. 2 ओव्हर 24 रन. आतापर्यंत विशू ब्रदर्सला 2 ओव्हरमध्ये फक्त 24 रन काढता आलाय, तरी हे स्कोर डिसेंट आणि चांगला आहे. हे एलिमिनेटर राऊंड आहे. ही मॅच खूपच महत्वपूर्ण आहे. ही मॅच खूपच महत्वपूर्ण आहे दोन्ही टीमसाठी. प्रशांत 11 आणि विशू ब्रदर्स खूपच चांगल्या प्रकारे वर आली आहे. ही मॅच जे जिंकेल तो डायरेक्टली फायनल मध्ये राशी 11 सोबत खेळेल. नेक्स्ट ओव्हर दुसरी ओव्हर घेऊन येत आहेत राज. ओमचा हे चांगला शॉट आणि हे 1 बाउन्स चौका. दोन्ही प्लेयर्सच्या मधून दोघांनाही काही बॉलला अडवता आला नाही आणि ओमचा चांगला स्ट्राईक स्ट्रेट आणि हे 1 बाउन्स चौका मिळाला आहे ओमला. पहिल्याच बॉलवर प्रहार केला आहे राजच्या पहिल्याच चेंडूवर. चांगली बॅटिंग ओमद्वारा. दुसरी बॉल घेऊन येत आहेत राज टू ओम. ओ परत एक पॉवर शॉट खेळण्याचा प्रयत्न, बट हे हव्यात खेळले, क्लिअर करता आलं नाही आणि आपले विकेट मंगेशच्या हातात. नवीन बॅट्समॅन गौरव मोरे. डीप बॉल आणि चांगली कॅच जितेंद्र द्वारा डायरेक्टली त्यांच्या हातात सर्कल मध्ये. गौरव जितेंद्र उर्फ जितेंद्र त्यांनी चांगली कॅच धरून त्यांनी स्वतःचं नाव नोंदलं आहे बेस्ट कॅचेस मध्ये. ते बघू या टुर्नामेंटच्या एंडला त्यांना बेस्ट कॅच साठी अवॉर्ड मिळतं की नाही. पण नेक्स्ट बॅट्समॅन आहे अशफाक. अरे दोनों आणि पॉवर शॉट फुल केला आहे आणि पण प्लेयरच्या हातात
बॅक टू बॅक विकेट फॉर राज. चांगली कॅच मंगेशची. बॅक टू बॅक 2 कॅचेस. थँक्यू डीजे. 2 to go. 4 बॉल झाले आहेत आतापर्यंत. 28 रन. 2 ओव्हरमध्ये चांगले रन काढले होते विशू ब्रदर्सने. 2 ओव्हर 24 रन होते. ह्या ओव्हरमध्ये राजने जरा कमबॅक केला आहे. बॅक टू बॅक विकेट्स आणि बॅक टू बॅक कॅचेस बाय मंगेश. आणि या ओव्हरमध्ये इवन जितेंद्र यांची चांगली कॅच. ती ना विसरता येईल आपल्याला. चांगली लो कॅच होती. त्यांनी चांगला प्रयत्न केला. नवीन बॅट्समॅन शिवाजी. फुल लेंथ बॉल आणि जितेंद्र काय माहित काय कुठली कॅच धरायला गेले जितेंद्र यावेळेस. पण चांगला कव्हर त्यांचा. बेस्ट फिल्डर आहेत. आपलं फुल यालाच म्हणतात ना आपला 100% देणं. वाईट बॉल चा इशारा. लास्ट बॉल या ओव्हरचा. प्लेस केला आहे मंदारने लास्ट शेवटच्या बॉलला आणि इझी रन पॉइंटच्या दिशेला. 3 ओव्हर 31 रन्स. लॉस ऑफ 5 विकेट्स. बॅक टू बॅक. तिसऱ्या ओव्हरमध्ये राजने चांगली कमबॅक केली. कमी रन देऊन फक्त 7 रन दिले त्या ओव्हरमध्ये. 3 विकेट्स काढल्या आहेत. चांगली बॉलिंग डीजे. थँक यू डीजे. सुजल 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 सुजल. 31 रन 3 ओव्हर. विशू ब्रदर्सला थोडा पेस ह्या मॅचमध्ये आणावं लागेल. त्यांनाही ह्या मॅचची व्हॅल्यू महत्त्वपूर्ण समजलं पाहिजे की ही मॅच जी आहे किती इम्पॉर्टंट आहे. फायनल खेळण्याचा चान्स आहे या मॅच नंतर जिंकल्यावर. पहिलाही बॉल ज्ञानेश्वर द्वारा डिक्लेअर. 1 रन डेक. पंचांचा काय इशारा आहे का बॉलवर. 1 रन डिक्लेअर. ज्ञानेश्वर हे नवीन बॉलर आहेत. 4थी ओव्हर घेऊन आले आहेत प्रशांत 11 साठी. स्लोअर बॉल कट करण्याचा प्रयत्न. वाईट बॉल एक्स्ट्रा. 1 रन. 1 बॉल 33 रन्स. लेग साइडला पुल करण्याचा प्रयत्न केलाय. कॅच होऊ शकते आणि चांगली कॅच. ज्ञानेश्वरने चांगली कमबॅक केली आहे या ओव्हरमध्ये. आपल्या टीमला परत चांगल्या स्थितीवर आणण्याचा प्रयत्न आणि हे
ड्राईव्ह केला आहे चांगलंच ऑन साइडला मंगेशच्या हातात मिस फील्ड चांगली कव्हर राज आणि हे मिस कम्युनिकेशन अंडरस्टँडिंग नाही बॅट्समॅनच्या मध्ये आणि हे रनआउट. चांगली कामगिरी चांगली फिल्डिंग. चांगली कव्हर मुळे एक चांगली विकेट रनआउट द्वारे मिळाली आहे टीमला. अगर चीरा भाई ने एक 6 मारा 501 का इनाम सोनू यादव के तरफ से. हे नवीन बॅट्समॅन अविनाश चांगनू. नवीन बॅट्समॅन आहेत बाबा त्यांच्यासाठी हे फ्री हिट आहे ते ओपनली खेळू शकतात. फ्री हिटचा पॅटी खाली ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बट बोल्ड झाले. फ्री हिट असल्यामुळे त्यांना हे जीवनदान. 4 ओव्हर 35 रन. कुठेतरी अविनाश हे सुद्धा नवीन बॅट्समॅन आहेत. अविनाशचे जरा खूपच चांगले मित्र इथं त्यांच्यासाठी बक्षीस काय बोलतात उनके लिए दिया जा रहा है 501 का इनाम अविनाश के लिए. डीजे थैंक यू. और ये सिक्स साठी 500 बॉल. शेवटचे 4 बॉल राहिले आहेत. उमेश यांना आपले पॉवर हिटिंग दाखवावं लागेल. कुठेतरी विशू ब्रदर्सला 40+ स्कोअरमध्ये टार्गेटमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. तिसरा चेंडू आणि फुल शॉट ऑन साइडला केला आहे मंगेशच्या हातात. चांगला थ्रो सिंगल रन. एकूण रन 36. स्ट्राईकवर बाबा. फ्री हिटचा चांगला उपयोग त्यांचा ते जिवंत राहिले फ्री हिटमुळे. आणि सिंगल साठी चांगला ओ जीतो चांगली कामगिरी. 1 रन आणि थ्रो.
रॉकेट थ्रो जितूचा. शेवटचे 2 बॉल. उमेश ऑन स्ट्राईक. सिक्सर्स. 501 लागला आहे आणि हे 501 रुपये यांना मिळणार आहे सोनू तर्फे. 501 रुपयाचा इनाम ठेवला होता सोनूने आणि 501 रुपये मिळणार आहेत उमेशला. त्याने सिक्सर मारून दाखवला आहे की ते बॅटिंग उमेश. वेल शॉट यार. पुल केला आहे चौकारसाठी आणि 10 रनांचा समावेश या टीमच्या स्कोर मध्ये उमेश द्वारा. 47. उमेशच्या लास्टच्या 2 बॉल मध्ये एक सिक्सर आणि चौकार च्या ऍडिशन मुळे या टीमचा स्कोर चांगलाच पुढे गेला आहे. 47 विजय. लवकरात लवकर मॅच स्टार्ट करा. अजून एक मॅच फायनल मॅच आपली यानंतर खेळण्यात येईल आणि 48 टू विन आहे. उमेशची चांगली कामगिरी. लास्टला जे 2 बॉलमध्ये एक 6 आणि एक 4 अनएक्सपेक्टेड त्यांचा रन ॲडिशन या टीमसाठी विशू ब्रदर्ससाठी. उमेशची चांगली बॅटिंग. 5 ओव्हरमध्ये 47 रन हे चांगला स्कोर उभारला आहे विशू ब्रदर्सने प्रशांत 11 साठी. 48 रन टू टार्गेट आहे आणि हे मॅच जो जिंकेल तो फायनल खेळेल या बिग बॅश लीगचा या वर्षाच्या टुर्नामेंटचं. राशी 11ने ऑलरेडी ते प्रवेश केले आहेत फायनलमध्ये. राशी 11 आतापर्यंत चांगली कोऑर्डिनेशन दिसली आहे त्यांच्या टीममध्ये. इव्हन तिन्ही क्षेत्रामध्ये बॅटिंग असो फिल्डिंग असो. राशी 11ने या टुर्नामेंटमध्ये फायनलमध्ये ऑलरेडी ते वेट करत आहेत की कुठली टीम येईल आपल्यासाठी फायनलमध्ये, विशू ब्रदर्स की प्रशांत 11. हे टार्गेट इतकं मोठं नाही आहे. 48 राज, सुनील, मंगेश हे खूपच घातक बॅट्समॅन आहेत आणि ह्या ग्राउंडचे तर मास्टर आहेत हे तिन्ही बॅट्समॅन. लवकरात लवकर मॅच चालू करा. पहिली ओव्हर घेऊन येत आहेत गौरव. स्ट्राईकवर राज, गौतम. नॉन स्ट्राईक एंडवर सुनील कोंबिन. "48 टू विन". पहिला बॉल. फ्लाइट टाकण्याचा प्रयत्न लेग साइडला. एक्स्ट्रा रन. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स नेहमी दुसरा बॉल आणि स्विच हिट करण्याचा प्रयत्न.
सर्कल मध्ये हाय बॉल आणि हे कॅच, मानवचा चांगला कॅच. राज हे स्विच कसं साऊंड एकदाच लावायचा, समोरच्याला गार करायचं. स्टेडियमच्या बाहेर जे आहे ते बाहेरच निघून जावे. कृपया करून अजून टॉप वर जाऊ शकता तुम्ही. तारीवर लटकून सुद्धा बघू शकता. चांगला फायदा झाला आहे ह्या विकेट मुळे. राज हे चांगले बॅट्समन होते, ते स्विच करण्याच्या मनशेने आपला विकेट देऊन गेले. तिसरा बॉल फ्लाइट बॉल, चांगली बॉलिंग, कॅल्क्युलेटेड बॉलिंग बाय गौरव. रूम देत आहे बॅट्समॅनला, फ्लाइट टाकत आहेत कटर. बॅट्समॅन चकित. डिफेंड करायचं आहे 48 आणि त्याचप्रमाणे बॉलिंग ही चालू आहे. एक विकेट सुद्धा मिळाला आहे. चांगला बाउन्स या बॉल मध्ये, डॉट बॉल आणि एक बाउन्सरचा इशारा, अंपायरचा इशारा. एक बाउन्सर, हा 1 बाउन्स इशारा, वॉर्निंग टू बॉलर. फील्ड चेंज करण्यामध्ये गौरव ती चांगली बॉलिंग. शॉट, बॅटी खाली बॉल आणि शॉट करण्याचा प्रयत्न. अंपायरचा इशारा, चौका. पंचांचा इशारा, 6. आणि कोणी आर्ग्युमेंट नाही करणार आहे आणि प्लेयर्स ग्राउंडच्या आत नाही येणार आहे. सहा रन या बॉलवर. 4 बॉल 7 रन. स्लाइस करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. आतापर्यंत चांगली बॉलिंग झाली आहे गौरव द्वारा. त्यांना एक विकेटही मिळाला, महत्वपूर्ण विकेट मिळाला राजचा. बॅट्समॅनला चान्स देत नाहीये इतकं. फ्लाइटेड बॉल, स्लोअर बॉल. नहीं जाएगा, जाएगा. ओव्हर समाप्त. टोटल रन 7 रन. 7 रन देऊन गेलेत आणि एक विकेट घेऊन गेलेत माफ करा, गौरव मोरे.
24 बॉल 41 रनची गरज. रिक्वायरमेंट आहे 41 रन 4 ओव्हरमध्ये प्रशांत 11ला. लवकर स्टार्ट करा मॅच प्लीज. टाइमपास करू नका. जे आहे ते आधीच तुमचं डिस्कशन आधीच करून घ्या. मॅच चालू ठेवा. संध्याकाळ होत आहे. टाइम नाही आहे आपल्याकडे पुढे. दुसरी ओव्हर सागर लवकरात लवकर चालू करा. ऑन स्ट्राईक सुनील. 1 ओव्हर 7 रन. ओ विकेट आणि कट. डीजे ग्राउंड वर. वो रोनाल्डो सुनेगा भी नहीं. देखना उसके कान में क्या है. मंदार मंदार त्या मुलाला बाहेर काढ. इथे इथे. हा नवीन बॅट्समॅन मंगेश. सुनील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कव्हर्सवर पडते. कटच्या माध्यमातून विकेट देऊन गेले कीपरच्या हातात. फुल बॉल सिंगल. ड्राईव्ह करून सिंगल घेऊन गेले फुल बॉलवरनं. चान्स न घेण्याचा चान्स नाही घेत आहेत मंगेश. त्यांना माहिती आहे त्यांचा विकेट हा खूपच महत्त्वाचा विकेट आहे त्यांच्या या मॅच जिंकण्यासाठी. आणि अजून खूप रन हवे. 40 रन ॲटलिस्ट 40 रन अजून हवेत. ते विकेट देऊन चान्स न घ्यायचं. आणि हे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. गोविंदा चान्स घेत आहेत मोठ्या शॉटसाठी. नेक्स्ट बॉल. फुल बॉल कट. 1 रन डिक्लेअर. चार बॉल 9 रन. शेवटचे 2 बॉल. गोविंदा ऑन स्ट्राईक. चान्स घेत आहेत गोविंदा. ओ परत पुल करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. बॅटचा संपर्क नाही बॉल सोबत. त्यांचा प्रयत्न चालू आहे मोठा शॉट खेळण्याचा. शेवटचा चेंडू शेवटचा बॉल या ओव्हरचा. पॉवर शॉट फुल शॉट आणि हे षटकार. बिंगो रस्त्याने से तारची मध्ये छाती. सिक्सला पॉवर शॉट गोविंदाचा. ते खूप 18 बॉल 30 रनांची गरज. 33 रनांची गरज. लवकरात लवकर मॅच चालू करा. तिसरी ओव्हर आहे. 18 बॉल 33 रन्सची गरज आहे अजून. गोविंदाने जे प्रयत्न करायचं ते 2-3 बॉल डॉट गेले. शेवटचा बॉल त्यांना ते पार करण्यात सफल राहिले. फ्लाइट शॉट 6ला. कृपया लवकर स्टार्ट करा मॅच. नवीन बॉलर गौरव टू मंगेश. 18 बॉल 33 रन.
आणि हे सिक्सर शॉर्ट बॉल ड्राईव्ह केलाय मंगेशने स्ट्रेटला. सिक्सर डीजे. हे त्यांचं स्ट्रेंथ आहे. शॉर्ट बॉल कुठलाही बॅट्समॅन चांगला बॅट्समॅन सोडणार नाही. परत एक ड्राईव्ह केला आहे आणि हे सिंगल रन. ओव्हर थ्रो. उमेश चांगली कामगिरी त्यांच्या बॅटिंग थ्रू इव्हन फिल्डिंग थ्रू चांगला कव्हर केला उमेशने. आपला 100% देत उमेश. 2 बॉल 22 रन. सोळा बॉल 26 रनांची गरज. गोविंदा मागच्या ओव्हरमध्ये चांगलाच प्रयत्न करत होता. त्याने एक सिक्स मिळवण्यामध्ये त्यांची यश राहिली. इव्हन ह्या ओव्हरमध्ये ते सेम प्रयत्न करणार आहेत. ओ फ्लाईट बॉल स्लोअर बॉल बॅट्समॅनला समजण्यात इतकं वेळ लागतं की ते डॉट बॉल होऊन जातं. त्यांना मंगेशला स्ट्राईक दिलं पाहिजे. सिंगलसाठी चांगला ड्राईव्ह मिस फील्ड 2 होऊ शकतं. आणि हे मंगेशनी चांगली कामगिरी कॉल देऊन 2 रन काढले आहेत. मिस फिल्डिंग खराब फिल्डिंग अशा फिल्डिंगने तुम्ही मॅच गमावू शकता. 3-4 प्लेयर्स एक बॉल मागे. चांगला प्लेसमेंट आणि मिस फिल्डिंगच्या द्वारे त्यांना 2 रन मिळाले. चांगला कॉल मंगेश द्वारा. आणि हे लेग साइडला मिसफील्ड 2 होऊ शकता. मंगेशचा परत सेम कॉल आहे आणि 2 रन घेण्यात त्यांचा परत एकदा त्यांचा कॉल चांगला ठरला. त्यांना 2 रन मिळाले परत. पाच बॉल 26 रन. शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा. 13 बॉल 22 रनांची गरज. 13 बॉलमध्ये 22 रनांची गरज आहे. शेवटचा बॉल आणि हे चांगला पॉइंटवर फक्त प्लेसमेंट करून हे 2 रनांचा डिक्लेअर इशारा अंपायरचा. 2 रन अंपायर 2 रन आहेत ना. 2 रन डिक्लेअर. 12 बॉल 20 रनांची गरज. फक्त 12 बॉलमध्ये 20 रनांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. प्रशांत 11 12 बॉलमध्ये 20 रन काढण्याची त्यांना गरज आहे फायनलमध्ये जाण्यासाठी. आतापर्यंत खूप बॅटिंग खूप समजदारीने चालू आहे. सिंगल डबल 6 विकेटला हातात ठेवून चांगल्या प्रकारे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करून आणि चान्स न घेता शॉट सिलेक्शन करून जे बॉलला तुम्हाला स्ट्राईक करायचा आहे त्याच बॉलवर स्ट्राईक करून 6 मिळवून चांगली बॅटिंग केली आहे दोन्ही बॅट्समॅननी आणि चांगल्या पोझिशनवर आणलं आहे स्वतःच्या टीमला. 12 बॉलमध्ये फक्त 20 रनांची गरज आहे जे पॉसिबल आहे या ग्राउंडवर. नवीन बॉलर मंदार टू मंगेश. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन. हे बॉलरला एक्स्ट्रा रन आता मला असं वाटतं की एक्स्ट्रा रन नाही दिला पाहिजे टीमने यावेळेस. ते विकेटसाठी गेले पाहिजे. आणि हे बॅटिंग आली चांगला शॉट मंगेशचा सिक्सर.
बॉल मध्ये 7 रन दिले. 13 रनची गरज आहे 11 बॉल मध्ये. नेक्स्ट बॉल, नो बॉल. बाउन्स टाकण्याचा प्रयत्न आणि नो बॉल ठरला आहे. आणि याचा एक बेनिफिट आहे बॅट्समॅनला फ्री हिटचा. जो फ्रीली हिट करण्याचा त्यांना एक पॉवर देतो. सेम शॉर्ट बॉल पुल केला आहे मंगेशने सिक्सरला लेग साइडला. 10 बॉलामध्ये फक्त 6 रन. नेक्स्ट बॉल, स्लोअर लेग साइडला सिक्सर. मॅच टीम सोबत प्रशांत 11 आणि राशी 11 विकेट जवळ यावे. आणि उमेशलाही विनंती आहे, उमेश स्टेज जवळ यावे. मंगेश मॅन ऑफ द मॅच, त्यांनीही स्टेज जवळ यावे. आणि दोन्ही टीमला विनंती आहे प्लीज विकेट जवळ यावे. प्रशांत 11 कॅप्टन जो कोणी आहे ते आपल्या पूर्ण टीमला विकेट जवळ घेऊन यावे. पूर्ण टीम प्रशांत 11 ची विकेट जवळ जावे आणि मंगेश स्टेज जवळ यावे. उमेश आणि हे लाईव्ह तर नाही होणार आहे पण आमच्या समोरच होईल. उमेश कॉन्ग्रेचुलेशंस, आप अपने लास्ट 2 बॉल के लिए कुछ कहना चाहेंगे? ये सोनू उसको कर, सोनू ये बल्ली 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 उसको मैन ऑफ द मैच. सेमीफायनल 2 चा मंगेश हा ठरला आहे मॅन ऑफ द मॅच. सूरज हे मॅन ऑफ द मॅच देतील मंगेश कुमारला. आणि 501 चा हे चेक ऑनलाईन चेक मिळाला आहे उमेशला. कॉंग्रॅच्युलेशन्स उमेश, कॉंग्रॅच्युलेशन्स मंगेश फॉर द मॅन ऑफ द मॅच. 501 रुपयाचा लॉस करून सोनू. अरे अभी चले जाना उसके बाद कर. तो तिथंच करतोय दादा. अरे हा गेला पाहिजे ना तिथे. अरे पाणी तिथे रे इधर. हे जा जा जल्दी जा जल्दी जा. बोल रहा कुछ है वो तुम लोग का ही वेट कर रहा है. जाओ यार. राजू तुम्ही या मॅचची टॉस उडून घेऊ शकता तिथे. आधी 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 तुला बोलवतात बहुतेक.
जा जा. हा शेवटची मॅच आहे टुर्नामेंटची 2025 बिग बॅश. फायनल मॅच ठरली आहे राशी 11 वर्सेस प्रशांत 11. आणि पूर्ण दिवस हा संपण्यात आला आहे आणि हा टुर्नामेंटही सुद्धा संपण्यात आला आहे. आणि ह्याचे फायनलिस्ट ठरले आहेत प्रशांत 11 आणि राशी 11. या